नमस्कार, मी डॉक्टर धनंजय वारे. आपण सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो, संध्याकाळी परत काहीतरी थोडे स्नॅक्स खातो आणि रात्री जेवण करतो. यापैकी कुठलं जेवण वजन वाढवण्यासाठी कारणीभूत आहे? चला आज जाणून घेऊया. आपलं एनर्जी मेटाबॉलिझम कसं असतं याचा विचार करूया. आपण जे काही खातो त्याच्यामध्ये कॅलरीज असतात. त्या कॅलरीज दोन गोष्टींसाठी वापरल्या जातात. पहिली म्हणजे आपल्या दैनंदिन घडामोडींसाठी, चालणं, फिरणं, व्यायाम करणं, विचार करणं, काम करणं यासाठी. आणि याच्यापेक्षा अतिरिक्त किंवा एक्सेस जी काही कॅलरी एनर्जी आहे ती आपली साठवली जाते एनर्जी स्टोअरच्या स्वरूपात, म्हणजे फॅटच्या स्वरूपात. कुठे? आपल्या मानेच्या बाजूला, दंडाच्या आत, पोटावर, मांड्यांमध्ये. जेव्हा केव्हा आपल्याला एनर्जीची गरज असते आणि ती तोंडावाटे मिळणाऱ्या एनर्जी वाटे मिळत नसते, त्यावेळेस या स्टोअरचा वापर केला जातो. आता आपण सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचे स्नॅक्स जेव्हा घेतो त्यावेळेस आपण तुलनात्मकदृष्ट्या ऍक्टिव्ह असतो. म्हणून आपण जे काही तोंडावाटे अन्न घेतो त्याच्यापैकी बहुतांश भाग हा आपल्या डेली रुटीनच्या ऍक्टिव्हिटीसाठी वापरला जातो. पण जेव्हा आपण संध्याकाळचं जेवण जेवतो, ज्याला आपण डिनर म्हणतो, ते घेतल्यानंतर काही वेळातच आपण झोपायला जातो. साहजिकच आपल्या डेली ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, म्हणजे शारीरिक हालचाली आहेत, त्या कमी होतात. थोडक्यात आपल्या शरीराच्या ऍक्टिव्हिटीसाठी आवश्यक असणारी एनर्जीची गरज ही कमी असते. मग जी एक्सेस एनर्जी आहे ती कुठे जाते? तर ती फॅट स्वरूपात स्टोअर होते. म्हणून आपलं रात्रीचं जेवण आपल्या वजनाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वे मध्ये अफेक्ट करतो. थोडक्यात दिवसभरातल्या सगळ्या जेवणाच्या वेळांपैकी रात्रीचं जेवण आपल्या वजनाला खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित करतो. मग रात्रीच्या जेवणाचे प्रिन्सिपल्स काय असावेत? पहिली गोष्ट म्हणजे त्या जेवणात कार्बोहायड्रेट्स कमी असावेत, म्हणजेच दृश्य स्वरूपातली शुगर, गोड फळं, त्याचप्रमाणे चपाती, भाकरी यांचा अंतर्भाव कमी असावा. त्याऐवजी प्रोटीन्स म्हणजे कडधान्य, दही, डाळ भात, सलाड यांचा अंतर्भाव जास्त असावा. जेवणानंतर कमीत कमी 2 ते 3 तास झोपणं टाळावं. शतपावली केली तर आनंदाची बाब आहे. पोट तुडुंब भरेपर्यंत जेवणाऐवजी थोडीशी भूक राहील असं प्रयत्न करावा. रात्रीचं जेवण जर अशा पद्धतीने केलं तर आपलं वजन वाढण्याची किंवा वाढलेलं वजन कमी होण्याची शक्यता जास्त असते. आशा आहे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला थोड्या का होईना टिप मिळाल्या असतील आणि तुमचं थोडं का वजन त्या टिप्सनं कमी होईल. धन्यवाद.